नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, महाडच्या 14 तळे सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या देशातील अस्पृश्यांनी दिनांक 20 मार्च 1927 ला महाडच्या 14 तळ्याचं पाणी चाखून या देशामध्ये एक सामाजिक क्रांती या ठिकाणी घडवून आणली. लक्षात घ्या, महाडच्या या 14 तळे सत्याग्रहाचं वर्णन सामाजिक क्रांती म्हणून या ठिकाणी केलं जातं. याचं कारण असं आहे, हजारो वर्षांपासून चातुर्वर्ण व्यवस्थेच्या ओझ्याखाली दबलेल्या या अस्पृश्य समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता. एवढंच काय, की सवर्ण लोक ज्या पाणवठ्यांवर पाणी पितात, त्या पाणवठ्यांवर पाणी पिण्याचा अधिकार देखील या देशातील अस्पृश्यांना या ठिकाणी नव्हता. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपल्या मानवी हक्क अधिकारांसाठी अस्पृश्य लोक संघटित झाले. त्यांनी आपलं आत्मभान आणि स्वाभिमान जागृत केलं आणि या देशातील मानवी हक्क अधिकारांसाठी महाडचा 14 तळे सत्याग्रह या ठिकाणी घडवून आणल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. लक्षात घ्या मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील या महाडच्या 14 तळे सत्याग्रहाची तुलना ही 1789 रोजी झालेल्या युरोपातील फ्रेंच राज्यक्रांती सोबत या ठिकाणी केलेली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनं ज्या पद्धतीनं या जगाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही तत्व बहाल केली, तशाच प्रकारे महाडच्या 14 तळे सत्याग्रहानं या महाराष्ट्रात आणि या एकूणच देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाची मूल्य या मातीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि अशा पद्धतीनं या महाडच्या 14 तळे सत्याग्रहाचं हे महत्व आहे आणि त्या 14 तळे सत्याग्रहाला हे 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आजच्या दिवशी. आणि म्हणून मग आज आपण या महाड 14 तळे सत्याग्रहावर एक सविस्तर या ठिकाणी सेशन या ठिकाणी करणार आहोत. हे लेक्चर्स तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक आणि कमेंट करा व आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा. तर लक्षात घ्या मित्रांनो, 1920 चं ते दशक आहे. 1920 चं दशक भारतीय इतिहासातलं अत्यंत महत्वाचं या ठिकाणी दशक मानलं जातं. कारण 1920 च्या दशकामध्ये 2 नेते 2 चळवळ घेऊन या ठिकाणी काम करत होते. एक होते महात्मा गांधी, ज्यांच्या माध्यमातून ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये या देशात स्वातंत्र्य लढा उभा राहिला होता. आणि दुसरे होते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये समतेचा लढा या ठिकाणी निर्माण करण्यात आला होता. लक्षात घ्या, गांधींची भूमिका होती 200 वर्षांपूर्वी या देशात जे इंग्रज आले होते, या इंग्रजांना या देशातून हद्दपार करणं आणि या भारताला स्वातंत्र्य या ठिकाणी मिळवलं. लक्षात घ्या, गांधींचा संघर्ष 200 वर्षांपूर्वीची जी काही गुलामगिरी होती, ती समाप्त करण्यासाठी होता. तर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा या देशामध्ये 2000 वर्षांपासून जी गुलामगिरी या ठिकाणी नांदत होती या देशात, ती समाप्त या ठिकाणी करणं, असा या ठिकाणी बाबासाहेबांचा उद्देश होता. आणि म्हणून मग लक्षात घ्या, गांधींच्या लढ्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक लढा हा जास्त या ठिकाणी कठीण होता आणि तो तितकाच या ठिकाणी महत्त्वपूर्ण देखील होता. हा महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्वतः कैक वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील ही भूमिका मांडली, की या देशातील सवर्ण इंग्रजांचे गुलाम आहे आणि आम्ही अस्पृश्य हे सवर्णांचे गुलाम आहे. म्हणजे आम्ही अस्पृश्य कोण आहोत, तर गुलामांचे गुलाम या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर असं सातत्यानं म्हणत होते, की इंग्रज हे परकीय आहेत, विदेशी आहेत. ते आज नाही तर उद्या या ठिकाणी जातील आणि या देशाला स्वातंत्र्य मिळेल. मात्र अस्पृश्य जे या ठिकाणी हजारो वर्षांपासून जी गुलामगिरी या ठिकाणी सहन करत आहे, ती गुलामगिरी या ठिकाणी सहजासहजी जाणार नाही. कारण या देशामध्ये कैक महात्मे आले, कैक महात्मे निघून गेले. मात्र अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले. ही भूमिका बाबासाहेबांना माहिती होती आणि म्हणून मग अस्पृश्यांनी स्वतःहून संघटित होणं गरजेचं आहे. आपलं आत्मभान आणि स्वाभिमान त्यांनी निर्माण करणं गरजेचं आहे आणि या देशातील गुलामगिरीच्या विरोधात त्यांनी या ठिकाणी लढलं गेलं पाहिजे. अशी बाबासाहेबांची भूमिका होती आणि त्यातला पहिला प्रयत्न म्हणजे महाडचा 14 तळे सत्याग्रह आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. लक्षात घ्या, महाडचा 14 तळे सत्याग्रह केवळ पाणी पिण्याचा संघर्ष या ठिकाणी नव्हता. तर हा संघर्ष मानवीय हक्क अधिकार प्राप्त करण्याचा संघर्ष या ठिकाणी होता. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील महाडच्या 14 तळे सत्याग्रहाच्या संदर्भात भूमिका या ठिकाणी मांडली, की आम्ही या 14 तळ्याचं पाणी पिऊन अमर होणार नाही किंवा आम्हाला या ठिकाणी अमरत्व या ठिकाणी मिळणार नाहीये. या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या आधी देखील आम्ही या 14 तळ्यामध्ये पाणी पीत नव्हतो, म्हणून आम्ही मेलो नव्हतो आणि आता या 14 तळ्याचं पाणी पिण्याचा अधिकार मिळाल्यानंतर देखील आम्ही या ठिकाणी आता अमर होणार नाहीये.
वास्तविकता बाबासाहेब भूमिका अशी मांडतात, की हा पाण्यासाठी केलेला जो संघर्ष आहे, हा वास्तविकता पाणी पिण्याचा अधिकार मिळवण्यासाठी केलेला संघर्ष नसून, आम्ही देखील सवर्णांसारखे मनुष्य आहोत आणि आम्हाला देखील मानवीय हक्क अधिकार मिळाला पाहिजे. या प्रकारे किंवा अशा प्रकारसाठी किंवा या गोष्टींसाठी आम्ही हा संघर्ष या ठिकाणी करत आहोत. ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळे सत्याग्रहामध्ये घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. मित्रांनो, या महाडच्या 14 तळे सत्याग्रहाशी संबंधित आपण महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आणि एकूणच महाड 14 तळे सत्याग्रहाला कोणकोणते घटक कारणीभूत होते, कोणकोणते लोक या 14 तळे सत्याग्रहामध्ये सहभागी होते, या गोष्टींवर पण आपण दीर्घपणे चर्चा करणार आहोत. लक्षात घ्या, ती तारीख होती 4 ऑगस्ट 1923. 4 ऑगस्ट 1923 ला सत्यशोधक विचारानं प्रभावित असणारे किंवा सत्यशोधकी चळवळीचे कार्यकर्ते हे सीताराम केशव बोले. या सीताराम केशव बोले यांनी 4 ऑगस्ट 1923 ला मुंबई विधिमंडळामध्ये एक बिल या ठिकाणी सादर केलं, ज्या माध्यमातून मुंबई विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रात असणारे सार्वजनिक पाणवठे, या सार्वजनिक पाणवठ्यांवर अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार असला पाहिजे. त्याचबरोबर या मुंबई विधिमंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारे सरकारी दवाखाने, सरकारी कार्यालय इथे देखील अस्पृश्यांना जाण्याचा अधिकार या ठिकाणी असला पाहिजे. मुंबई विधिमंडळाच्या अंतर्गत असणारे सार्वजनिक पाणवठ्यांवर पाणी पिण्याचा अधिकार अस्पृश्यांसह सर्व मानव जातीला असला पाहिजे. ही जी भूमिका दिनांक 4 ऑगस्ट 1923 ला सीताराम केशव बोले यांनी मांडली होती. ती भूमिका एका महिन्यातच मुंबई विधिमंडळानं कायदा पास करून ती या ठिकाणी मंजूर केली, मान्य केली. यानंतर महाड नगर परिषद जी आहे, तर त्या महाड नगर परिषदेचे तेव्हाचे नगराध्यक्ष होते. नाव त्यांचं होतं सुरभा नाना टिपणीस, ज्यांना सुरेंद्रनाथ टिपणीस या नावानं देखील संबोधलं जातं. तर लक्षात घ्या, हे सुरेंद्रनाथ टिपणीस जे आहे, सुरभा नाना टिपणीस जे आहे, हे त्यावेळेस महाड नगराध्यक्ष या ठिकाणी होते आणि त्यांनी देखील महाड नगरपालिकेमध्ये हा ठराव या ठिकाणी मंजूर केला, की महाड नगरपालिकेच्या अंतर्गत येणारे ही या ठिकाणी 14 तळे जे आहे, तर हे 14 तळे अस्पृश्यांसह सर्वांसाठी या ठिकाणी खुले करावेत. अशा प्रकारे मुंबई विधिमंडळ आणि महाड म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये अशा पद्धतीचा हा ठराव मंजूर झाल्यानंतर देखील अस्पृश्य लोक महाडच्या 14 तळ्याचं पाणी चाखायला जात नव्हते. याचं कारण असं होतं, की महाडमध्ये राहणाऱ्या त्यावेळेच्या उच्चवर्णीय सवर्णांनी ही भूमिका घेतली होती, की महाडचं 14 तळे हे या ठिकाणी खाजगी आहे. ते या ठिकाणी सार्वजनिक नाही आणि त्यामुळे अस्पृश्यांनी इथे या ठिकाणी पाणी पिण्याची हिंमत करू नये. जर का ती केली तर त्याचे वाईट परिणाम या ठिकाणी भोगावे लागतील. अशा प्रकारची भूमिका त्यावेळेच्या महाडच्या परिसरामध्ये राहणाऱ्या सवर्णांनी केली होती, असं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळे सत्याग्रह करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेतला आणि या देशातील अस्पृश्यांच्या मनामध्ये आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या समानतेच्या हक्क अधिकारासाठी आत्मभान आणि स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी करताना दिसून येतात. लक्षात घ्या, महाडच्या 14 तळे सत्याग्रहाच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 ला जी बहिष्कृत हितकांनी सभा स्थापन केली होती, जिचा उद्देश अस्पृश्यांचं सर्वांगीण कल्याण करणं असा होता. तर त्याच बहिष्कृत हितकांनी सभेच्या माध्यमातून महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करण्याचा निर्णय इथे या ठिकाणी घेण्यात आला. आणि या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दिनांक 20 मार्च 1927 ला हा महाडचा 14 तळे सत्याग्रह इथे या ठिकाणी करण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहित या देशातील हजारो लाखो अस्पृश्य बांधवांनी बाबासाहेबांच्या सह या महाडच्या 14 तळ्याचं पाणी इथे या ठिकाणी चाखलं. यानंतर एक सभा झाली आणि या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडली. पाणी पिणं हा आमचा उद्देश नाही. तर आम्ही देखील मनुष्य आहोत. आम्हाला देखील मानवी अधिकार या ठिकाणी प्राप्त व्हायला हवे. यासाठी हा सत्याग्रह आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि या सत्याग्रहाच्या माध्यमातून या देशामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुता याची या ठिकाणी मुळं या देशामध्ये रुजली जाईल. ही चळवळ या ठिकाणी इथून सुरू होईल. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या या 14 तळे सत्याग्रहाच्या वेळेस या ठिकाणी मांडल्याचं दिसून येतं. या सत्याग्रहाचा दुसरा दिवस या ठिकाणी उजाडला आणि अस्पृश्य लोक जे गावागावातून लांब-लांबून या ठिकाणी आलेले होते, ते परतीच्या प्रवासामध्ये निघाले. त्याच वेळेस महाडमध्ये या ठिकाणी उच्चवर्णीय अस्पृश्यांनी या ठिकाणी एक भूमिका घेतली किंवा अफवा पसरवली.
तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की या अस्पृश्यांनी महाडच्या 14 तळ्याचं पाणी प्राशन करून त्यांनी या ठिकाणी महाडचं 14 तळं या ठिकाणी 14 तळ्याचा विटाळ केला आहे. आता हे लोक या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यामुळे ते आपल्या मंदिराला देखील अपवित्र करतील. आणि म्हणून मग सर्व त्या काळातील समस्त या ठिकाणी हिंदूजन, त्या काळातील समस्त या ठिकाणी सवर्ण यांनी या ठिकाणी अस्पृश्य जिथं थांबले होते, तिथे या ठिकाणी गेले आणि अस्पृश्यांची मोठ्या प्रमाणावर मारहाण त्यांना या ठिकाणी केली. त्यांचं जे काही अन्न-पाणी होतं, त्यांचा जो काही आणलेला त्यांनी जो काही शिदा होता, तो सर्व उद्ध्वस्त केला आणि कैक अशा अस्पृश्यांना त्यांनी या ठिकाणी लाठीकाठीनं चोप देखील या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. अस्पृश्य समाजातील काही दणकट असणारे जे तरुण होते, हे या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांकडे जातात आणि बाबासाहेब आंबेडकरांना ते विनंती करतात, की सवर्णांनी आमची डोकी फोडली, आम्हाला तुम्ही आदेश द्या, आम्ही पण त्यांची डोकी फोडतो. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी या काळामध्ये होणारा जो संघर्ष आहे तो थांबवला आणि त्या काळातील जे अस्पृश्य लोक होते, ज्यांना लाठाकाठ्या सहन करावा लागला, त्यांना या ठिकाणी बाबासाहेबांनी प्रांजळपणे सांगितलं, की आपला लढा हा या ठिकाणी हाणामारीचा लढा नाहीये, तर तो आपला लढा हा संवैधानिक मार्गाने आपले न्याय, हक्क, अधिकार प्राप्त करण्याचा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या समयसूचकतेमुळे या ठिकाणी पाहायला भेटतं, की इथला जो होणारा जो संघर्ष होता, हा इथे या ठिकाणी थांबला गेला. पाहायला असं भेटतं, या महाडच्या 14 तळे सत्याग्रहाचं एक वैशिष्ट्य असं आहे. या सत्याग्रहाचं एक पहिलं वैशिष्ट्य म्हणजे, की या सत्याग्रहामध्ये केवळ अस्पृश्य लोकं नव्हते. तर या सत्याग्रहामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण, ज्यांना सामाजिक समानतेचा विचार या ठिकाणी पटतो, ज्यांना या देशात मनुवादी व्यवस्था समाप्त करायची आहे आणि या देशात समतामूलक समाज व्यवस्था स्थापन करायची आहे. या समाज व्यवस्थेमध्ये कोणच ब्राह्मण, कोणच शूद्र असा भेद या ठिकाणी नसेल. सर्व लोकं समान असतील. अशा उच्चवर्णीय ब्राह्मणांचा देखील समावेश या महाडच्या सत्याग्रहामध्ये मोठ्या प्रमाणात होता, असं आपल्याला दिसून येतं. आणि दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं या महाडच्या सत्याग्रहामध्ये दलित आणि सवर्ण संघर्ष इथे या ठिकाणी समोर येताना एकंदरीत दिसतात. आणि त्यामुळे जेव्हा आपल्या सभा होतील, जेव्हा आपण अशा प्रकारचे सत्याग्रह करू, तेव्हा आपल्या लोकांचं संरक्षण हे पोलीस यंत्रणा न करता ते संरक्षण आपल्यालाच करायचं आहे. ही बाब बाबासाहेब आंबेडकरांच्या लवकरच लक्षामध्ये आली. आता लक्षात घ्या, या 2 महत्त्वाच्या गोष्टींमुळं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये काही महत्त्वाचा निर्णय इथे या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं. आता लक्षात घ्या, महाडच्या 14 तळे सत्याग्रहाच्या वेळेस जे सवर्ण लोकं या सत्याग्रहामध्ये सहभागी झाले होते, त्या सवर्ण लोकांना त्यांच्या जात बांधवांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्काराचं अस्त्र या ठिकाणी उपसलं. यांच्यासोबत रोटी आणि बेटी व्यवहार या ठिकाणी समाप्त केले. परिणामी असं झालं, की या देशातील खास करून बाबासाहेबांच्या सोबत काम करणारे आणि महाड 14 तळे सत्याग्रहामध्ये सहभागी असणारे उच्चवर्णीय सवर्ण यांना या ठिकाणी त्या सामाजिक रोषाला सामोरं जावं लागलं आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी या उच्चवर्णीय सवर्णांसाठी एक वेगळं संघटन या काळामध्ये निर्माण करण्याचा भूमिका या ठिकाणी घेतली आणि त्याच संघटनेचं नाव आहे समाज समता संघ. लक्षात घ्या, समाज समता संघ या प्रकारचं एक संघटन दिनांक 4 सप्टेंबर सन 1927 ला स्थापन करण्यात आलं. तर समाज समता संघ स्थापन करण्याचं कारण काय? तर बाबासाहेबांच्या सोबत बहिष्कृत हितकानी सभेमध्ये जे लोक उच्चवर्णीय लोक काम करत होते, त्या लोकांना बहिष्कृत हितकानी सभेमध्ये तुम्ही सहभागी होता, महाडमध्ये तुम्ही काम करता म्हणून त्या जातीच्या लोकांनी, त्यांच्या जातीच्या लोकांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्काराचं अस्त्र उच्चारलं होतं. आणि म्हणून मग या उच्चवर्णीय सवर्णांना उच्चवर्णीय सवर्णांसाठी एक वेगळं संघटन असावं म्हणून बाबासाहेब आंबेडकर समाज समता संघाची स्थापना करतात. लक्षात घ्या, या संघटनेचं एक वैशिष्ट्य असं आहे, की भारतातलं पहिलं एक असं संघटन आहे, की ज्या संघटनेचे सदस्य सर्वच्या सर्व हे ब्राह्मण होते, उच्चवर्णीय होते. मात्र या संघटनेचे अध्यक्ष हे अस्पृश्य होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे या संघटनेचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. जसं महाडच्या 14 तळे सत्याग्रहामध्ये अस्पृश्यांना सवर्णांकडनं मारहाण सहन करावी लागली, तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षामध्ये असं आलं, की आपल्या लोकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विचारातून एक महत्त्वाचं संघटन दिनांक 25 नोव्हेंबर 1927 ला निर्माण केलं. त्या संघटनेचं नाव आहे समता सैनिक दल. लक्षात घ्या, समता सैनिक दल अस्पृश्य समाजातील अशा तरुण लोकांचं या ठिकाणी संघटन होतं, की जे तरुण या ठिकाणी
आपल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी सैनिकी प्रशिक्षण या ठिकाणी घेतील. सैनिकी प्रशिक्षण देऊन त्यांना आपल्या नेत्याचं, आपल्या सभेचं आणि सभेतल्या सर्व लोकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी या समता सैनिक दलाला दिली होती, असं एकंदरीत दिसून येतं. तर अशा पद्धतीचं 2 महत्त्वाच्या संघटना महाडच्या 14 तळे सत्याग्रहानंतर लगेचच बाबासाहेब स्थापन करतात. त्यापैकी एक संघटना म्हणजे समाज समता संघ आणि दुसरं आहे समता सैनिक दल. लक्षात घ्या, महाडचा 14 तळे सत्याग्रह झाल्यानंतर, हा सत्याग्रह या ठिकाणी झाल्यानंतर महाडमधल्या उच्चवर्णीय सवर्णांनी अशा प्रकारची भूमिका घेतली, की अस्पृश्यांनी महाडचं पाणी पिल्यानंतर महाडचं 14 तळं या ठिकाणी अशुद्ध झालेलं आहे, अपवित्र झालेलं आहे. त्या प्रकारच्या महाडच्या 14 तळाला पुन्हा या ठिकाणी शुद्धता करून त्याचं पावित्र्य पुन्हा या ठिकाणी निर्माण करायचं, अशा प्रकारची भूमिका घेतली गेली आणि महाडचं 14 तळे हे पुन्हा एकदा शुद्धीकरण त्याचं या ठिकाणी करण्यात आलं. साहजिकच शुद्धीकरण करताना काही वेदांमधले श्लोक म्हटले गेले, दही टाकण्यात आलं त्या पाण्यामध्ये, गोमूत्र आणि त्याचबरोबर या ठिकाणी शेण त्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात आलं आणि उच्चवर्णीय सवर्णांनी भूमिका घेतली, की आता हे महाडचं 14 तळे जे आहे ते या ठिकाणी शुद्ध झालेलं आहे. अशा प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. बाबासाहेब आंबेडकरांना सवर्णांची ही बाब मुळीच पसंत पडली नाही. त्यांच्या तो जिव्हारी घाव या ठिकाणी लागला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये पुन्हा एकदा जाऊन अस्पृश्यांची परिषद घेण्याचं नियोजन या ठिकाणी केलं. लक्षात घ्या दिनांक 25-26 डिसेंबर 1927 ला म्हणजे त्याच वर्षी बाबासाहेब आंबेडकर पुन्हा महाडमध्ये जातात. अस्पृश्यता निर्मूलन परिषद तिथे या ठिकाणी घेतात आणि त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे सहकारी होते, त्यामध्ये सुरभा नाना टिपणीस असेल, अनंतराव चित्रे या ठिकाणी असेल आणि सहस्त्रबुद्धे देखील या ठिकाणी आहेत. त्या सर्व लोकांनी मनुष्याला मनुष्यत्वापासून दूर करणाऱ्या, मनुष्याच्या जीवनाला काळिमा फासणाऱ्या आणि शूद्र अतिशूद्रांना आणि एकूणच स्त्री जातीला असंख्य बंधनांमध्ये टाकणारा त्या मनुस्मृती या हिंदू कायदे संहितेचं दहन करण्याचा ठराव हा इथे या ठिकाणी मांडण्यात आला आणि तो ठराव मंजूर करून अस्पृश्यता समाप्त करण्यासाठी, या देशातील चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी, या देशातील जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि या देशातील स्त्रियांना, शूद्र अतिशूद्रांना देखील या ठिकाणी समतेची वागणूक देण्यासाठी मनुस्मृतीचं जाहीरपणे या ठिकाणी इथे या ठिकाणी दहन करण्याचा ठराव इथे या ठिकाणी पास झाला आणि दिनांक 25 डिसेंबर 1927 च्या रात्री इथे या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन सार्वजनिकरित्या इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. विशेष बाब महत्वाची ही आहे, की मनुस्मृतीचं दहन हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हाती केलं नाही. तर या काळामध्ये बाबासाहेबांच्या सोबत काम करणारे जे होते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृतीचा श्लोक गाऊन त्या ठिकाणी एक-एक पान मनुस्मृतीचा फाडून ते अग्नीमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलं. अशा प्रकारे मनुस्मृतीचं दहन हे या ठिकाणी जाहीररित्या याच महाडमध्ये इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला, की महाडच्या या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य, की या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांच्या सोबत केवळ अस्पृश्य जातीचे लोक नव्हते, तर बाबासाहेबांच्या या लढ्यामध्ये उच्चवर्णीय समाजाचे, ब्राह्मण समाजाचे देखील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सभेमध्ये सहभागी होते. मग त्या लोकांची नावं पण आपल्याला माहिती करून घेणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे. लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या सोबत या सत्याग्रहामध्ये कोण-कोण उच्चवर्णीय सवर्ण सहभागी झाले, त्यापैकी एक होते सुरभा नाना टिपणीस. मी सांगितल्याप्रमाणे याच सुरभा नाना टिपणीस हे महाडचे नगराध्यक्ष या ठिकाणी होते आणि त्यांनी महाड म्युनिसिपलमध्ये या ठिकाणी 14 तळे जे आहे ते अस्पृश्यांसाठी खुलं करावं या प्रकारचा ठराव मांडला होता. त्याचबरोबर या ठिकाणी अनंतराव चिटणीस सोबत होते. बापूसाहेब जोशी आहे, गंगाधर पंत सहस्त्रबुद्धे म्हणजेच बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. याच बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. याच सोबत संभाजीराव गायकवाड आणि रामचंद्र मोरे तर या पद्धतीची ही नावं या ठिकाणी आहेत, की यांनी देखील या ठिकाणी महाडच्या 14 तळे सत्याग्रहामध्ये अत्यंत महत्त्वाचा सहभाग या ठिकाणी नोंदवल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि म्हणून महाड 14 तळे सत्याग्रहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका या ठिकाणी घेतली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जे या ठिकाणी हजारो लाखो अस्पृश्य अनुयायी सहभागी झाले होते. त्याबरोबरच या ठिकाणी हे उच्चवर्णीय सवर्ण देखील बाबासाहेबांच्या लढ्यामध्ये हे या ठिकाणी निस्वार्थपणे सहभागी या ठिकाणी झाले होते. ह्यांची पण नावं आपल्याला माहिती करून घेणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, महाडचा 14 तळे सत्याग्रह झाला 1927 ला.
मात्र 1927 ला हा 14 तळे सत्याग्रह झाला आणि लगेचच लगेच अस्पृश्यांना हा 14 तळे सत्याग्रहाच्या द्वारे महाडचं 14 तळे खुलं करण्यात आलेलं नाही. कारण पाहायला असं भेटतं या काळामध्ये उच्चवर्णीय सवर्णांनी कोर्टामध्ये केस दाखल केली आणि कोर्टामध्ये भूमिका अशी मांडली, की महाडचं 14 तळे जे आहे, हे खाजगी मालकीचं या ठिकाणी आहे. खाजगी मालकीचं ते असल्या कारणामुळं या ठिकाणी या 14 तळ्यावर या ठिकाणी अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नसला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली गेली. लक्षात घ्या 1927 पासून ते 1937 पर्यंत, 1927 पासून ते 1937 पर्यंत पुन्हा एकदा महाडचं 14 तळे जे आहे, हे अस्पृश्यांसाठी बंद होतं. कारण प्रक्रिया न्यायालयामध्ये होती आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये 1937 साली स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी या केसची वकिली केली आणि त्याद्वारे बाबासाहेब आंबेडकरांनी 1937 ला ते या ठिकाणी ही केस जिंकली. बाबासाहेब आंबेडकरांनी इथं न्यायालयाला पुरावे या ठिकाणी दिले, की महाडच्या 14 तळ्यामध्ये जेव्हा गाळ साठला होता, तेव्हा तो गाळ काढण्यासाठी महाड म्युनिसिपलनं या ठिकाणी टेंडर काढलेलं होतं आणि त्या टेंडरच्या माध्यमातून जे लोक या ठिकाणी तो गाळ काढणार होते, त्यांना ₹17 या ठिकाणी महाडच्या म्युनिसिपलनं इथे या ठिकाणी दिले होते. याचाच अर्थ महाडचं 14 तळे हे कोणत्या व्यक्तीचं खाजगी मालकीत नाही, तर ते या ठिकाणी सार्वजनिक मालकीचं आहे. आणि त्यामुळे हे सर्व पुरावे बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायालयामध्ये सादर केल्यामुळं ही केस या ठिकाणी बाबासाहेबांच्या बाजूनं लागली आणि 10 वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर 1937 साली या ठिकाणी कोर्टानं जाहीर केलं, की हो, की महाडचं 14 तळे सत्याग्रह हे सार्वजनिक पाणवठा आहे आणि त्यामुळे इथं अस्पृश्यांसह सर्वांनाच या ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार या ठिकाणी असेल, अशा प्रकारची भूमिका तिथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, या पद्धतीने महाडच्या 14 तळे सत्याग्रहाचं ही महत्त्वाची वैशिष्ट्य या सत्याग्रहामध्ये उच्चवर्णीय सवर्णांनी सहभाग घेतला. या सत्याग्रहाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 महत्त्वाच्या संघटना स्थापन केल्या. यापैकी एक आहे समाज समता संघ, दुसरं आहे समता सैनिक दल आणि बाबासाहेब आंबेडकर हा संघर्ष जो आहे, हा संवैधानिक मार्गातून या ठिकाणी जिंकतात आणि त्याच नंतर न्यायालयीन लढा या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला भेटतं. अशा प्रकारे भारतीय इतिहासातली ही एक अत्यंत महत्त्वाची चळवळ होती, अत्यंत महत्त्वाचा सत्याग्रह होता. या सत्याग्रहानं मनुष्याला मनुष्यत्व बहाल केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर मित्रांनो, आजचं हे सेशन महाडच्या 14 तळे सत्याग्रहासाठी या ठिकाणी होतं. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय जरूर या ठिकाणी कळवा. कमेंट्स करा, लाईक करा आणि हे लेक्चर आपल्या मित्रांना देखील शेअर जरूर करा. थांबूया आपण इथं. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.